नाशिककर हुडहुडल्याचं हे चित्र काल शहरात पाहायला मिळालं। उत्तर महाराष्ट्रात गेल्या 4 दिवसांपासून थंडीची लाट पसरली आहे। नाशिक शहरात बुधवारी पारा 10.6 अंश सेल्सिअस पर्यंत घसरल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे दिवसभर गार वारे वाहत होते। शहरवासीय हुडहुडल्याचं देखील पाहायला मिळतंय। तर निफाडमध्ये तापमानाचा पारा 8 अंश सेल्सिअस पर्यंत घसरला। बुधवारी सकाळी आणि रात्री थंडीचा कडाका वाढल्याचं चित्र आपण बघतोय। शहरभर सकाळी काहीसं धुकं देखील पसरलं होतं। सकाळी 8 वाजेपासून वाऱ्याचा वेग हा ताशी 15 ते 20 किलोमीटर असल्यानं गारवा जाणवत होता। त्यामुळे नागरिकांना उबदार कपडे आणि उन्हाचा आसरा घ्यावा लागल्याचं दिसून येतंय। काही ठिकाणी तर थंडीचा बचाव करण्यासाठी शेकोट्या देखील पेटवल्याचं आपण बघू शकतो। गेल्या 2 दिवसांपासून नाशिक शहरात थंडीचा कडाका वाढत असताना देखील सकाळीच नागरिक जॉगिंग ट्रॅकवर वॉकिंगचा आनंद घेताना पाहायला मिळाले। हॅलो, मी रमेश जुन्नरे। इथे तपोवनामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून सकाळी रोज योगाला प्राणायामाला येत असतो। आमच्या इथे आमचे हे गुरुजी गणेश महाशब्दे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची जवळजवळ 10-12 जणांची टीम आहे। नंतर हे आमचे सर्वात सिनियर मोस्ट म्हणजे सोनार साहेब हे स्टेट बँक रिटायरी ऑफिसर आहेत। त्यानंतर आमच्याकडे 4-5 महिला हे आहेत। त्यापैकी या आहेत पुष्पा दराडे, या आहेत स्मिता पवार, हे आहेत उदावंत, मी रमेश जुन्नरे। तर रोजच आम्ही म्हणजे उन्हाळा असो पावसाळा असो प्रत्येक वेळेला आम्ही येतोच। आणि त्यात हिवाळा असल्यामुळे याचं महत्त्व अधिक आहे। त्यामुळे नेहमीपेक्षा आम्ही अजून अर्धा 1 तास लवकर येतो। आधी इथे खाली राऊंड मारतो, चालतो, थोडं पळतो। वॉर्मअप झालं की इथे प्राणायाम होतो, योगासनं होतात, नंतर ध्यान वगैरे होतो आणि एकमेकाला गुड विशेष देऊन आम्ही आमचा डे एंड। नमस्कार, मी स्मिता पवार। हा आमचा तपोवन योगा ग्रुप आहे। आम्ही दररोज इकडे रामसृष्टी गार्डनमध्ये योगासाठी येत असतो। सध्या थंडीचा पारा घसरलाय, थंडी भरपूर आहे, तरीही आमचं रेग्युलर वर्कआउट चालू आहे। आणि उलट हेच आम्हाला प्रेरणादायी आहे। थंडीत अजून मजा येते आणि आमचा सगळ्या ग्रुपमुळे आम्हाला स्फूर्ती मिळते। दररोज व्यायाम करायला पाहिजे आणि आमचा हा ग्रुप खरंच छान आहे, तपोवन गार्डन पण। हुडहुडती थंडी असली तरी हेल्थ कॉन्शियस जे पब्लिक आहेत त्यांनी सकाळी मस्त वॉकिंगचा आनंद घेतला। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे।